नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ट्रेड विथ इंजिनियर मध्ये. आणि या सिरीजमध्ये म्हणजे आज जे आपण चॅनल चालू केलेलं आहे, या चॅनलमध्ये आपण आता प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट शेअर मार्केट बद्दल असेल, फायनान्स बद्दल गोष्टी असतील, ज्यामध्ये तुम्हाला तुमचं इन्कम हे प्रॉपरली इन्व्हेस्ट कसं करायचं, कुठे इन्व्हेस्ट करायचं, कुठे जास्त रिटर्न मिळवायचे, ह्या बाबतीत आणि ह्या बाबतीतच असेल. तर आता आपण सुरुवात करतोय शेअर मार्केटला. आणि शेअर मार्केट बद्दल सांगत असताना जे भरपूर साऱ्या गोष्टी असतात, फंडामेंटल अनालिसिस असतं. म्हणजे अनालिसिस मध्ये दोन टाईप पडतात, एक फंडामेंटल एक अनालिसिस आहे, टेक्निकल अनालिसिस. तर फंडामेंटल अनालिसिस बद्दल मी जास्त आत्ता तर काय बोलणार नाही, पण सुरुवात आता आपण बोलणार आहे की आपण शेअर मार्केटकडे का जातोय. म्हणजे इन्व्हेस्ट करण्यासाठी आपल्याकडे भरपूर सारे ऑप्शन असताना सुद्धा आपण चूज करतोय ते शेअर मार्केट. म्हणजे कंपल्सरी असं काही नाहीये की तुम्ही शेअर मार्केटच चूज करायला पाहिजे असं. कारण की आपल्याकडे आहे ऑप्शन, पहिला आहे FD, जे पारंपरिकरित्या चालत आलेलं आहे. तर FD मध्ये भरपूर लोक ज्यांना शेअर मार्केट माहिती नाही किंवा बाकी स्रोत माहिती नाही, ते लोक सगळे FD करायचे. FD मध्ये आपल्याला भेटतात ते 6 to जवळपास 8% म्हणा, इतकं रिटर्न्स या ठिकाणी आपल्याला भेटतं. 6 to 8% आपल्याला एक रिटर्न्स आपल्याला FD मध्ये भेटतात. काही FD करत नाही. FD करण्याच्या ऐवजी ते काय करतात, गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करतात, जो की खूप चांगला ऑप्शन आहे. आणि भरपूर लोकांना म्हणजे स्त्रियांना गोल्ड हा प्रकार आवडतोच, कारण की ऑर्नामेंट. पण गोल्डमध्ये पण असं सीन असतो, काहींनी ज्यांनी अभ्यास केला असेल त्यांना रिटर्न्स हे निश्चित नाही. जसं FD मध्ये 6 to 8%, नो रिस्क नथिंग, काही नाही, कितीही काही झालं तरी तुम्हाला 6 to 8% चे पर्सेंटेज आहे दर वर्षाला, तुम्हाला ते भेटणारच आहे. गोल्डमध्ये कसं आहे, तर गोल्डमध्ये थोडी रिस्क आहे. रिस्क अशी आहे की गोल्डचा भाव स्थिर नसतो, वरती पण जाऊ शकतो आणि खाली पण जाऊ शकतो. पण बऱ्याच वेळी आत्तापर्यंत बघता आपल्याला गोल्डची प्राइस ही वरती जाताना दिसली आहे. काही वर्षांपूर्वी गोल्डची प्राइस कमी होती. किती होती ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. 30,000 50,000 सोनं होतं भरपूर दिवस, आणि नंतर अचानक आता 1 लाखाच्या आसपास आलेलं आहे. सो डबल झालेलं आहे. पण त्याच्यामध्ये पण 2-3 गोष्टी असतात ज्या आपल्याला निश्चित अभ्यास करणं गरजेचं आहे, की जे मेकिंग चार्जेस आहेत किंवा ऑर्नामेंटवरती लागलेला GST तर असतोच, पण जे मेकिंग चार्जेस मध्ये तुम्हाला भरपूर पैसे द्यावे लागतात. आणि जेव्हा तुम्ही रिटर्न्स घ्यायची गोष्ट करता तेव्हा तुमच्यामध्ये घट केली जाते. तर ह्या 2-4 गोष्टी असतात. याच्यानंतर येतो एक पॉइंट की जिथे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, तो म्हणजे आहे रिअल इस्टेट. रिअल इस्टेट म्हणजे नथिंग बट जमीन घेणे, और जमीन नाही तर तुम्ही हे घेऊ शकता फ्लॅट्स. तर त्याचा जो रेट आहे, त्याची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती भरपूर सारी आहे. तर रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला एक लँड परचेस करावं लागते, आणि ज्याची रिटर्न्स सध्या तरी लेवलला तर तगडी भेटते. कारण की तुम्ही फक्त थोडंसं अनालिसिस करायला पाहिजे की लँड आपण कुठे घेतोय आणि लँडचा भविष्यामध्ये काय उपयोग होणार, नाही का. पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही लोकेशनचा थोडासा अभ्यास करायला पाहिजे, आणि त्यानुसार जर तुम्ही लँड परचेस केला तर त्याचं 1-2-3 वर्षामध्येच तुम्हाला मे बी डबल नीच रिटर्न भेटू शकतात. म्हणजे 100% रिटर्न सुद्धा या रिअल इस्टेट मध्ये तुम्हाला भेटू शकतात. आता हे झालं, इथे मी लिहितो 100% टू मोर आफ्टर एक ठराविक जास्त धरूयात 5 years. लँड बद्दल बोलतोय मी इथं, फ्लॅट बद्दल बोलत नाही. कारण की फ्लॅट मध्ये तुमचे प्राइजेस जे आहेत हव्या तशा वाढत नाही. जसं इन्फ्लेशन रेट 5% आहे, 5 ते 6% मध्ये, तर त्याचप्रमाणे फ्लॅटचे प्राइजेस वाढतात थोडेसे, त्याच्यापेक्षा थोडे जास्त. पण लँड मध्ये जर तुम्ही परचेस केलं तर लँड मध्ये तुम्हाला भरपूर सारे जास्त रिटर्न्स भेटतात.